माणसाने माणसासाठी आखलेल्या सीमारेषा जिथे संपतात ना, तिथे माणुसकीचा खरा धर्म सुरू होतो. आजच्या राजकीय आणि वैचारिक ध्रुवीकरणाच्या युगात एक मंदिर असंही आहे जिथे आजही सर्व धर्मसमभाव जपला जातो. आपण बोलत आहोत चेन्नईच्या मैलापूर भागात असलेल्या ऐतिहासिक सुफीदार मंदिराविषयी, जिथे गेली 40 वर्ष श्रद्धेचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतोय. नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी. रमजानच्या काळात सकाळी 7:30 वाजता इथल्या स्वयंपाक घरात लगबग सुरू होते. कढईतून वाफा बाहेर येतात आणि मसाल्यांचा सुगंध दरवळत असतो. पण विशेष म्हणजे हे जेवण नैवेद्यासाठी तयार होत नाही, तर मुस्लिम बांधवांच्या इफ्तारसाठी बनते. दररोज हजारो लोकांसाठी इथे शुद्ध शाकाहारी मेजवानी तयार होते. इथे मेन्यू दररोज बदलतो. कधी व्हेज बिर्याणी, चना राईस, पुलाव आणि सोबत थंडगार केशर दूध असते. ही परंपरा फाळणीच्या जखमेवर फुंकर घालणारी आहे. 1947च्या फाळणीत सिंध प्रांतातून निर्वासित होऊन आलेले दादा रतनचंद यांनी या मंदिराची पायाभरणी केली. सुफी विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी ही इफ्तारची प्रथा सुरू केली. दादांनी शिकवलं की ईश्वराकडे जाणारा रस्ता हा मानव सेवेतूनच निघतो. संध्याकाळच्या 5:30 वाजता तयार झालेले हे जेवण 18व्या शतकातील ऐतिहासिक वल्लाज मशिदीकडे नेले जाते. येथील दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. सुफीदार मंदिराचे हिंदू स्वयंसेवक स्वतः डोक्यावर पारंपरिक गोल टोपी घालून श्रद्धेने रांगेत उभे राहतात आणि उपवास सोडण्यापूर्वी रोजेदारांना स्वतः पाणी आणि खजूर देतात. सुफीदार मंदिर म्हणजे खऱ्या अर्थाने भारताच्या विविधतेचं प्रतिबिंब आहे. या मंदिराच्या भिंतीवर हिंदू मुस्लिम संतांसोबतच येशू ख्रिस्त, मदर मेरी आणि गुरु नानक यांच्याही प्रतिमा आहेत. केवळ रमजानच नाही, तर प्रत्येक पौर्णिमेला इथे अन्नदान केलं जातं. गरजूंच्या घरी डबे पोहोचवले जातात. आजच्या काळात जग, जात, धर्म आणि राजकारणात विभागलं जात असताना मैलापूरचं हे मंदिर आपल्याला आठवण करून देतं की भारताची खरी ओळख ही गंगा जमुनी संस्कृतीची आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चेन्नईला जाल, तेव्हा मैलापूरच्या या सुफीदार मंदिराला नक्की भेट द्या, कारण तिथे दररोजच माणुसकीचा सण साजरा होतो.